अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले पोलिसांनी तपासाचे ताळतत्र सोडले असून रात्री अपरात्री तपासाच्या नावाखाली बेडरूमच्या खिडक्या उघडून टेहळणी केली जात आहे। असाच धक्कादायक प्रकार 2 पोलीस करत असल्याची माहिती समोर आली। पोलिसांच्या या घृणास्पद प्रकारामुळे बेडरूम मधील दाम्पत्य भीतीखाली असून अख्खं कुटुंब तणावाखाली आहे। मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी हा प्रताप केला आहे असे समजते। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी 8 दिवसापूर्वी बनावट गुटख्याच्या नावाखाली शिरोळ तालुक्यातील कवटेसार येथे पोलिसांनी कारवाई केली। एक मशीन जप्त केलं, पण अधिक माहिती घेतली असता हे मशीन मूक शुद्धी पॅकेट तयार करणारे असल्याची माहिती समोर आली। त्यानंतर अळते येथे छापा टाकून काही साहित्य जप्त केले। संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर पोलिसांनी अर्थपूर्ण चर्चेसाठी संशयितांच्या कुटुंबियांच्या मागे चौकशीच्या ससेमिरा लावला। संशयित घरात नसतानाही रात्री अपरात्री त्याच्या घरामध्ये घुसून व्हिडिओ शूटिंग करणं, त्याच्या पत्नीचे फोटो काढणे असे प्रकार सुरू झाले। भाड्याचं घर असल्यामुळे संबंधित घर मालकाने रात्रीत घर खाली करून घेतलं। एक मुलगा आणि पत्नी या परिस्थितीमुळे तणावाखाली आले। त्यानंतर त्यांनी दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले। मंगळवारी मध्यरात्री 12 वाजता गुन्हे शोध पथकातील 2 पोलिसांनी संबंधित संशयिताच्या मूळ घरावर लक्ष केंद्रित केलं। त्या घरात त्याचा भाऊ कुटुंबासह राहत आहे याची पुरेपूर कल्पना असतानाही रात्रीच्या सुमारास संशयिताच्या भावाच्या बेडरूमच्या खिडक्या उघडून तपास सुरू केला। सध्या उकाड्यामुळे लाही होत आहे हे माहीत असतानाही पोलिसांनी रात्री खिडकीतून डोकावत तपास सुरू केला। संबंधित महिलेला कोणीतरी आपल्या बेडरूम मध्ये डोकावत आहे हे लक्षात आल्यानंतर भयभीत होऊन त्या अवस्थेमध्ये त्या खोलीच्या बाहेर आल्या। आपली चूक लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। आमची चौकशी सुरू आहे, आम्हाला सहकार्य करा असे म्हणत वेळ मारून नेली। परंतु एकूण हा घडलेला प्रकार गंभीर आणि तितका धक्कादायक आहे। संशयित आरोपी आणि त्याच्या परिवाराचा गेले 10 वर्षापासून काहीही संबंध नाही, तरीही चौकशीच्या नावाखाली त्या परिवाराला वेठीस धरलं जात आहे। पोलिसांच्या या अक्षम प्रकारामुळे अळते ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। संबंधित पोलिसांना निलंबित करून अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे। यासंबंधी ग्रामस्थांचं एक शिष्टमंडळ महाराष्ट्र स्थापना दिनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटणार आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।